माढा तालुक्यात इतकी वर्ष साथ दिली म्हणतात, त्याचं काय करायचं असा सवाल उपस्थितांना करत पवार म्हणाले, जे कोणी असतील, सख्खे भाऊ असतील अथवा आणखी कोणी असतील, एकदा रस्ता चुकला की गड्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीत साधं सुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं. संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे, सगळ्यांचा नाद करायचा, मात्र गर्दीतून आवाज आला, पवार साहेबांचा नाद करायचा नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी माढ्यात काय द्यायचा तो संदेश दिलाय. महाविकास आघाडीचे माढ्यातील उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचाराची टेंभुर्णी येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत शरद पवारांनी साथ सोडणाऱ्या आमदार बबनराव शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी नाव न घेता शिंदे यांना पराभूत करा असं आवाहन केलं. शरद पवार म्हणाले की मला सोडून गेलेली ही मंडळी काही दिवसांनी पुन्हा माझ्याकडे यायला लागली. मी विचारलं काय झालं, नाही म्हणालं आमचं काय चुकलं. मी म्हटलं अनेक वर्ष आपले सहकारी आहेत, चुकले असतील, चुका पोटात घेऊ, त्यांना संधी देऊ, जे काही करता येईल ते करण्यासाठी मदत करू. बबन दादा माझ्याकडे तिकीट मागण्यासाठी आले, एकदा नव्हे तर 5दा आले. मी सांगितलं बबन दादा जरा नव्या लोकांना संधी देण्याचा विचार करू. नव्या लोकांचा विचार करू म्हटल्यावर त्यांच्या डोक्यात एकच नवा होता, तो म्हणजे त्यांचा लेख. दुसरा काय कोणी त्यांना दिसतच नव्हतं. पुन्हा पुन्हा ते येत होते आणि तिकिटासाठी आग्रह करत होते. काही करून मला संधी द्या अशी मागणी करत होते. मी म्हटलं उद्या संकट आलं, ईडी सीबीआयची नोटीस आली तर तुम्ही आहे तिथे राहणार की पुन्हा परत जाणार. त्यावर ते काही बोलले नाहीत, उठून गेले असंही पवारांनी सांगितलं. पवार म्हणाले काही दिवसानंतर ते सांगायला लागले की मी 40 वर्ष शरदचंद्र पवारांसोबत आहे. तुम्ही 40 वर्ष माझ्यासोबत आहात, याचा अर्थ 40 वर्ष मी तुम्हाला मदत केली, जी कामं सांगितलं त्या कामाला मदत केली. सीनामाडा उपसा सिंचन योजनेला निधी देण्याचा रस्ता मी त्यांना दाखवला. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत केली. ते जे प्रश्न सांगतील त्यांची मदत करण्याची भावना मी ठेवली. माझी अपेक्षा अशी होती की संकटाच्या काळात हे शिंदे कुटुंबीय आपल्यासोबत राहील. पण बघितलं प्रसंग आला आणि एक करमळ्यातला पळाला, दुसरा माढ्याला. मोठी गंमत आहे, कशाचं काय समजत नाही. परिस्थिती थोडीशी कमी जास्त झाली तर हे पट्टे गायब होतात. संकटातही खंबीरपणे उभं राहणारे तुमच्या मतदारसंघातील उमेदवार अभिजित पाटील यांना साथ द्यायची की नाही, आणखी कुणाचा विचार करायचा हे आता ठरवण्याची वेळ आली आहे, असं आवाहनही पवार यांनी केलं.